मी प्रफुल्ल शामराव सावंत, मुक्काम पोस्ट नाटळ खांदारवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. सध्या राहणार खारदेवनगर घाटला, चेंबूर, मुंबई. माझा मोबाईल नंबर आहे 9594036533. दुसरा नंबर आहे 7710944996. मालवणी खाजा म्हणजे गंमत जम्मत. सदर कथानकाचे नाव आहे मी पटेल हरचू को की नाठवचो, तुमका चड्डी काढून दाखवू. मी पहिलीला होतो. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून एक माणूस 7-8 गुरे घेऊन सकाळी नरडव्याच्या दिशेने जाई व संध्याकाळी 2-3 गुरे घेऊन कनिडे दिशेने जाई. धोतर, फुलाताचा सदरा, त्यावर अर्ध्या काळ्या रंगाचे जॅकेट व डोक्यावर काळी टोपी असा त्यांचा पोशाख असायचा. निरू आत्याला विचारले, आता कोण गो यो माणूस? आते म्हणाली, तू हरकुळचो हरून पटेल असा. तो ढोरांचो व्यापारी हा. तो ढोरा विकता आणि विकत घेता. तो मुसलमान हा. आत्या, बाबा गावकर आजे नेहमी म्हाका विचारतात, बाबा तू पटेल खंयचो, हरकुळचो की नाठवचो, असा कित्याक गे आते? आते हसली व म्हणाली, ते तुझी गंमत करतात. त्या वयात कोण हिंदू कोण मुसलमान याची समज आणि उमज नव्हती. बाबा गावकर आमच्या बाजूच्या डोबळेश्वर वाडीत राहायचे, म्हणजेच गावकड वाडीत राहायचे. उंच सडपातळ देह, एसटी, डोक्यावर विरळ केस, लांबट चेहरा, गालावर सुरकुत्या व वाढलेल्या दाढीचे विरळ सफेद केस. ते कमरेपर्यंत आकूड धोतर नेसायचे. कमरेला कायम आकडी लावलेली असे. ते सर्व कामात हुशार होते. आमची म्हैस आजारी पडली की तिला औषध देणे, कोंबड्यांना रोग आला की त्यांना औषध देणे, अशी ते सर्व कामे करायचे. आमच्या घरी त्यांचा कायम राबता असे. ते माझे फार लाड करायचे. कुठेही दिसलो की म्हणायचे, हे आमचे धाकले पटेल. बाबा तू पटेल खंयचो, हरकुळचो की नाठवचो? 2-3 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी गावकरवाडीत मोठा आंबा विकत घेतला होता. यावर्षी त्याचे तोडकाम व चिरकाम गावकर आजोबांच्या देखरेखीखाली चालले होते. त्याच्या 2-3 भरडाच्या मोठ्या गिरडी व 10-12 लांब सडक फळ्या निघाल्या. एक दिवशी माई मला म्हणाली, बाबा ह्यो चुन्याचो डबो व तंबाखूची पुडी बारयेत गावकर आजोबा हत त्यांका नेऊन दे. मी त्या ठिकाणी तंबाखू व चुन्याचा डबा घेऊन गेलो. सगळे मला बघितल्यावर खुश झाले व म्हणाले, बरा झाला बाबा, कधीपासून तंबाखू खाऊक नाही, आमचा तोंड सुकला. सगळे तंबाखू खायला बसले. तेवढ्यात बाबा गावकर आजोबा आले, बसून म्हणाले, बाबा तू पटेल खंयचो, हरकुळचो की नाठवचो? सगळे हसले, मी पण हसलो. त्यावेळी तिथे माझे चुलत चुलते विनायक सावंत उभे होते. नाव विनायक, परंतु सगळा गाव त्यांना इनो आबा म्हणायचे. मी घरी जायला निघालो तसे आबा म्हणाले, मी पण घरात जातोय, बरोबर जाऊया. थोडे पुढे गेल्यावर आबा म्हणाले, तो गावकार तुका पटेल खंयचो म्हणून चिडवता. पुन्हा तुका चिडवल्यान तर त्याका चड्डी काढून दाखव आणि म्हण मी खंयचो पटेल तो बघ. मी घाबरलो व म्हणालो, आबा ते माझ्या आजे हत. माई कळला तर माई माका रागवात. बस बरा जाऊन दे. पुन्हा त्याने पटेल खंयचो म्हणून विचारल्यान तर त्याका म्हणायचा, खंयचो पटेल ते चड्डी काढून दाखवू, एवढा करशीत? मी मान हलवली. 2-3 दिवसांनी माई माका म्हणाली, ही किटलीतलीच्या कामगारांका नेऊन दे, किटली हलवू नको. या पिशेत स्टीलचे कप आहेत, ते पण घेऊन जा.
मी कामाच्या ठिकाणी गेल्यावर सगळे मला बघून हसले व चहा प्यायला लागले. बाबा गावकर आले व म्हणाले, आमचो धाकले पटेल, ह्यो आमचो धाकलो पटेल. किटली व कप धुवून दिले. तिथून मी निघालो. तेवढ्यात बाबा गावकर आलो. मला म्हणाले, बाबा तू सांगलंच नाही ता तू पटेल खयचो, हरकुळचो की नाठळचो. मी थोडासा दूर गेलो. वरतीर एकवटून जोरात बोललो, चड्डी काढून दाखवू काय, खयचो पटेल, हरकुळचो की नाठळचो. माझे मालवणी खाजा हे सदर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यावर आपल्या पसंतीची मोहर उमटवा. नमस्कार.